लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार यूसीएन न्यूज पर। चुनाव के करीब आने के साथ ही आरोप प्रत्यारोप का दौर भी लगातार जारी है। कांग्रेस पार्टी का अकाउंट फ्रीज किए जाने के मुद्दे पर भाजपा पर गंभीर आरोप लग रहे हैं। नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने भाजपा पर एक बार फिर से लोकतंत्र को खत्म करने का आरोप लगाते हुए भाजपा पर तानाशाही का आरोप लगाया। अशा पद्धतीनं हा देश आता पूर्णतः लोकशाही संपवण्याच्या दिशेनं सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारने केलेली सुरुवात आहे। मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही, या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेने दिलेलं आहे लोकांना, तो आता शिल्लक राहणार की नाही, अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे। इसके साथ ही विजय वडेट्टीवार ने वंचित आघाड़ी के प्रकाश आंबेडकर पर कहा कि अगर प्रकाश आंबेडकर 7 सीटों पर समर्थन दे रहे हैं तो अकोला सीट पर दोबारा विचार करने का अनुरोध हाईकमान से किया गया है। नाही, असं आहे, आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो। जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा, असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे। ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे।